तर काल आपण बघा एकच व्हिडिओ बनवली होती शॉर्ट्सची आणि तीच आपण फेसबुक वरती आय थिंक विसरलो होते मी, पण युट्यूब वरती आणि इंस्टाग्राम वरती आपण पोस्ट केली होती बरोबर. तर मी आज तुम्हाला माझ्या युट्यूबच्या अनालिटिक्स मध्ये घेऊन जाते. अनालिटिक्स म्हणजे काय असते तर ते पहिला सांगते. अनालिटिक्स म्हणजे तुमची जी व्हिडिओ आहे तर ती किती लोकांपर्यंत पोहोचली, किती व्ह्यूज तुम्हाला मिळाले किंवा त्याचा ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन काय आहे, म्हणजे किती वेळ बघितली गेली, तर याला आपण अनालिटिक्स बोलतो. अनालिटिक्सचा अभ्यास करणं युट्यूब जर तुम्ही करणार आहात तर खूप इम्पॉर्टंट आहे. तर अनालिटिक्समुळे तुम्ही पुढची व्हिडिओ कशावरती अपलोड करायची आहे, पुढचा टॉपिक काय असणार आहे, तर हे तुमच्या लक्षात येतं. म्हणजे आज व्हिडिओ टाकली त्याच्यावरती तुमच्या ऑडियन्सचा इंटरेस्ट कसा आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनालिटिक्सच्या माध्यमातून जास्त त्या लक्षात येतात. तर बघा माझ्या फोनची स्क्रीन जी आहे ती शेअर होते. तर काल आपण व्हिडिओ अपलोड केली होती बरोबर, 5 वर्षाच्या मुलीसाठी कमल साडी डिझाईन शॉर्ट्स आपण अपलोड केली होती. किती लोकांपर्यंत पोहोचली आहे? 1.3. हे 1.3 लोकांपर्यंत पोहोचले, म्हणजे 1300 लोकांपर्यंत पोहोचले. काय केलं होतं आपण, सिम्पली जे काही काम करतोय तर सिम्पली एक 5 मिनिटाचा वेळ घेऊन आपण एक व्हिडिओ बनवली होती आणि ती युट्यूबवरती अपलोड केली होती. याच्याही पेक्षा जास्त व्हायरल जाते व्हिडिओ. हा चॅनल जो आहे आपला तर तो नवीन आहे. याचा जो मी काहीच जनरल सेटिंग्स वगैरे जे आहेत ते केलेले नाहीत. जनरल सेटिंग्स चॅनलचे मी तुमच्या सोबतच करेन पूर्ण युट्यूबचे. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला जनरल सेटिंग्स कसे असतात, म्हणजे फक्त युट्यूबचं चॅनल ओपन नाही करून चालत, भरपूर आतमध्ये सेटिंग्स असतात. आपल्याला असं वाटतंय का चॅनल ओपन केलं जस्ट आणि मग रॅन्डमली आपण अपलोड करतोय मग व्हिडिओज व्हायरल जाते, तर तसं नसतं. तुमचे व्हिडिओज काय आहे तर त्याच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंगली तुमचे जे काही जनरल सेटिंग्स असतील ना तर ते तुम्हाला डिटेलमध्ये इकडे करावे लागतात. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की मी तुम्हाला जनरल सेटिंग्स कसे करायचे तर ते सांगेन, सो दॅट तुम्ही सुद्धा तुमचं युट्यूबचं जर चॅनल ओपन करत असाल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा बेनिफिट होईल तुमचे व्हिडिओज व्हायरल जाण्यासाठी. तर हा जो होता तर तो 1.3 तुमचे जे काही व्ह्यूज होते तर ते आले. 1380 लोकांपर्यंत आपला हा जो व्हिडिओ आहे तर तो गेलेला आहे. ठीक आहे. तर अशा आणि सबस्क्रायबर्स सुद्धा 300 तर ते वाढलेले आहेत याच्यामुळे. आणि ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन पण चांगला आहे. वॉच टाइम 3 तासाचा झालाय. शॉर्ट्सला 3 तासाचा वॉच टाइम एका छोट्या शॉर्ट्सला खूप चांगला आहे, म्हणजे खूप वेळ आपला व्हिडिओ जो आहे तर तो बघितला गेलेला आहे. खाली कॉमेंट पण आली आहे, कोल्हापूरमध्ये कुठे आणि आमची साडी असेल तर शिलाई किती, म्हणजे ऑर्डर सुद्धा याच्या थ्रू यायला चालू झालेले आहेत. आणि काल आपण 3 ऑर्डरचं जे काही पेमेंट होतं ना तर ते पण आपण घेतलेलं आहे. ओके, मी रेकॉर्डिंग बंद करते. तर तुमच्या लक्षात आलं असेल की सोशल मीडिया काय आहे आणि सोशल मीडियाची पॉवर काय आहे. तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की तुमचा जो छोटा व्यवसाय आहे तर तो जगभरामध्ये तुम्ही कशाही पोहोचवू शकता. अगदी सुद्धा तुम्ही खेडेगावात राहताय तर तुम्हाला खत तयार करताय. भरपूर खेडेगावामध्ये तुम्हाला खत जे आहे ते मुबलक प्रमाणात मिळतं. तर खत असतील तुमचं, त्यानंतर काही झाडाच्या बिया असतील, ह्या सुद्धा तुम्ही बाहेरच्या लोकांपर्यंत पाठवू शकताय असं आहे. त्यामुळे आणि तुमच्या प्रोडक्ट्सची माहिती देऊ शकता. जर समोरच्या व्यक्तीला तुमचं कॉन्टेंट चांगला वाटला, तुमची वे ऑफ प्रेझेंटेशन जे आहे, म्हणजे तुमची ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रोडक्ट बद्दल माहिती सांगताय तर ते आवडलं तर नक्कीच तुम्हाला लोक जे असतील तर ते ऑर्डर देणार आहेत. कारण सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्स थ्रू काय होतंय, समोरच्या व्यक्तीसोबत एक ट्रस्ट डेव्हलप होतोय की हा या व्यक्तीवरती आपण विश्वास ठेवू शकतो. कारण आपण भरपूर कॉन्टेंट, मी युट्यूबवरती साधारण 4-5 वर्षांपासून आहे. 4-5 वर्षांपासून मी माझ्या अकॅडमीशी रिलेटेड काही प्रमोशन्स करते, माझ्या एजन्सीशी रिलेटेड काही प्रमोशन्स करते. तर सुरुवातीला ज्यावेळी मी नवीन होते तर नक्कीच मला पण चॅलेंजेस आले. लोक माझ्यावरती विश्वास ठेवायला लोकांना थोडासा प्रॉब्लेम वाटायचा ना की आपण एजन्सीच्या साठी फीज पे करतोय किंवा अकॅडमीसाठी फीज पे करतोय, तर लोकांना थोडीफार भीती वाटायची. ग्राफिक्सचं पॅकेजेस माझ्याकडून घ्यायचे, तर तेव्हा पण तसं व्हायचं. तर त्यामुळे मी सुरुवातीला ऍडव्हान्स पेमेंट वगैरे काहीच घेत नव्हते. सगळे जे काही पेमेंट्स होतील तर ते मी नंतर घ्यायचे. मग त्याच्यानंतर हळूहळू माझं कॉन्टेंट येत गेला. वेगवेगळ्या विषयावरची माझी माहिती जी आहे तर ती लोकांना समजत गेली आणि ऑटोमॅटिकली लोकांचा जो माझ्यावरचा विश्वास होता, जो ट्रस्ट होता तर तो डेव्हलप झाला. तर अशाच पद्धतीने तुमचा कुठलाही रिस्पेक्टिव्ह बिझनेस असेल, शिवायचा असेल म्हणजे शिवणकामाचा असेल, मसाल्याचा व्यवसाय आहे, पापडाचा व्यवसाय आहे, लोकरीचं तुम्ही काय बनवणार आहात, काहीही तुमचं असू शकतं. दरवाजाचे तोरण तुम्ही बनवताय, अँटिक काही क्लिप्स वगैरे तुम्ही बनवताय, काहीही तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल तो तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करू शकता. तर आता मला सगळ्यात पहिला सांगा, कालचा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणाकोणाला असं वाटलं की आपला एक व्यवसाय आहे आणि तो आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोट करू शकतो. आणि जर कोणाला वाटलं असेल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडाफार जरी तुमच्या मनामध्ये असेल तर एक पॉझिटिव्ह बदल घडवू शकते, तर प्लीज कॉमेंट करून मला नक्कीच सांगा, सो दॅट मी अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासोबत नेहमीच या चॅनलवरती जे असतील तर ते घेऊन येईल. तर हा बघा व्हिजिटिंग कार्ड जो आहे ना तर तो मी बनवते. व्हिजिटिंग कार्ड जो आहे तर तो मी रेडी करते. हा
इंस्टाग्राम थीमचा आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये बघा आपल्या इंस्टाग्रामचा जो काही आयडिया आहे तर तो दिसतोय, माऊली -fashion7. इंस्टाग्रामचा लोगो चेंज करायचा मला. त्यानंतर पोस्ट, फॉलोअर्स आणि फॉलोइंगच्या इथे हार्ट येईल. आणि मग आपले जे काही डिटेल्स असतील तर ते सगळे, जसं की तुमचं नाव असेल, जे काही तुमचे इंस्टाग्रामचे थीम असते ना तर ती सगळी. आणि मग याच्यामध्ये तुमचे फोटोज तुम्ही ऍड करू शकता. कुठलेही फोटोज असतील ना तर ते डायरेक्ट तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. फॉर एक्झाम्पल आता मला जर दुसरे फोटोज घ्यायचे असतील, हे मला यूज करायचे नाहीत फोटोज, मला जर माझ्या फोन मधले काही फोटोज वापरायचे असतील तर सिम्पली मी जाणार आणि काही फोटोज मी सिलेक्ट करते. तर ते फोटोज ऑटोमॅटिकली माझ्या पेजवरती ऍड झाले. तर मला रिप्लेस करायचा आहे, कोणता फोटो रिप्लेस करायचा आहे, फॉर एक्झाम्पल हा करूयात. 1 मिनिट, मी हा इथला आधी रिमूव्ह करते, मी दाखवते तुम्हाला. आता इथे हा मागे दुसरा फोटो आहे ना, तर मी आता बघा हा रिप्लेस केला. ठीक आहे, झूम करून दाखवते असा. अजून मला व्यवस्थित त्याला सेट करायचं असेल तर व्यवस्थित मी त्याला सेट करू शकते. म्हणजे मला झूम वगैरे करायचं असेल तर झूम करून नाही उपयोग आहे, असाच तो ठेवायला हवा, सो दॅट तो व्यवस्थित दिसेल ना, असाच त्यासाठी. तर हा असा हा फोटो घेतला, हा कुठे रिप्लेस करू शकतो आपण, इथे करू शकतो का? येस, इथे करू शकतो. बट आय थिंक पहिला वाला बेटर वाटत होता ना, तर तोच असू देत. मी हा जो आहे तर तो डिलीट करते. बाळा 1 मिनिट थांब, हा मी डिलीट करते इथून डायरेक्ट. कॉन्टेंट डिलीट केला का मी? ओके, फोटो डिलीट करते. ठीक आहे, तर इतकं सोपं आहे. आणि हे जे डेंजर झोन लिहिलंय ना, तर ही मार्जिन आहे. म्हणजे आपल्या विजिटिंग कार्डला बघा थोडासा मार्जिन ठेवायला लागतो ना साईडला, तर त्यासाठी पूर्ण मार्जिनचा हा जो डेंजर झोन आहे ना, तर तो त्यानं दिलाय मला. बघा आता गेला, तो दाखवते. ठीक आहे, डेंजर झोन गेला. मी डेंजर झोनच्या थोडीशी बाहेर गेली होती ना, तर म्हणून लगेच डेंजर झोन दाखवत होतो इथं. बघा असं दाखवतंय. ठीक आहे, तशा टाईपमध्ये. तर सेकंड पेज पण मला बनवायचं आहे. सेकंड पेज मध्ये मी काय करणार आहे, फक्त फोटोज. ठीक आहे, फक्त आपले जे काही फोटोज असतील, आपले प्रोडक्ट्स जे काही असतील ना, तर त्याचे फोटोज मला फक्त ऍड करायचे सेकंड पेज म्हणजे पाठपूट आपलं होईल. हे आपलं फर्स्ट पेज असेल आणि हा जो आहे ना, तर हा आपलं सेकंड पेज असेल. इंस्टाग्राम थीम विजिटिंग कार्ड आहे हा. विजिटिंग कार्ड वेगवेगळ्या थीमचे असू शकतात विजिटिंग कार्ड, तर त्या पद्धतीने. ठीक आहे, आता बघा वेगवेगळे विजिटिंग कार्ड अजून कसे असतात तर ते मी तुम्हाला दाखवते. असे पण असू शकतात विजिटिंग कार्ड्स. ठीक आहे, इथे तुम्ही तुमचे रिप्लेस करू शकता, फोटोज वगैरे. तुमचा मोबाईल नंबर इथे ऍड करू शकता किंवा पूर्णच याला तुम्ही कस्टमाइज करू शकता. अगदी विजिटिंग कार्ड असाच इंस्टाग्रामचा थीमचाच असायला हवा असं काही नाही. मला थोडंसं काहीतरी वेगळं करायचं होतं. हे मला माझ्या सगळ्या डिलिव्हरीज ज्या देते मी ऑनलाईन, तर त्यांना मला हे द्यायचं आहे, तर त्यासाठी मी या थीम मध्ये करते. तर तुम्ही वेगवेगळ्या थीम्स मध्ये जे काही आपलं बिझनेस कार्ड असेल ना, तर ते डिझाईन करू शकता तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्ड बद्दल. तुम्ही क्लासेस घेताय तर तुम्ही तशी डिझाईन करा, मग तशा टाईपचे फोटोज वापरा. जर तुम्ही शिलाई काम करताय तर तसे फोटोज वापरा किंवा तसे डिझाईन्स घ्या किंवा पूर्ण कस्टमाइज करा. आता हे मी तुम्हाला टेम्पलेट्स दाखवते रेडीमेड. ठीक आहे, पण मी जो बनवलेला आहे ना, तर तो फुल कस्टमाइज आहे, कारण हा टेम्पलेट तुम्हाला कुठेच मिळणार नाही. हे सगळं मी डिटेलमध्ये स्वतः बनवलंय. जसं की माऊली फॅशन जे आहे तर ते मी ऍड केलेलं आहे. ठीक आहे, आता आपला माऊलीचा बघा लोगो ऍड करते मी. तिथे लोगो मी ना जुना ऍड केला, तो टेम्पररी वाला होता. तर मी काय करते, आता आपल्या गॅलरी मधले फोटो घेते आणि आपला माऊली फॅशनचा अजून एक टेम्पररी वाला लोगो बनवलाय. हा पण अगदी फिक्स नाहीये, एक टेम्पररी वाला लोगो मी जस्ट बनवलेला आहे. तुम्ही तुमच्या सोबत दाखवते. आणि हा जो आहे ना, तर तो मी हा इथे सेट करते. बघा सेट झाला. झूम करायचं असेल तर असं झूम करू शकता. जस्ट अ सेकंड, मध्ये कॉल उचलते. हॅलो. हा, काय झोपलाय? नाही, काम करते. बर, ठीक आहे. का? आता 10-15 मिनिटात मी बाहेर पडते मी. बरं बरं, ठीक आहे. 5:45 ला मला जायला पाहिजे ना. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही काय केलं मग? कशाचं काय केलं? साडी पाठवायचं. जाणार आहे आता आम्ही बाहेर. दोघं पण? हो, सगळेच जाणार आहे. बर, मी ते आईकडे चहा वगैरे फ्रेश घेऊन आलो. ठीक आहे. घरी गेल्यावर मग फोन करतो मी. मग आता बघू आणि काय काय करायचं. ठीक आहे, चालतं. हा, ठीक आहे. सगळं झालं की मला राहुलला फोन करायला सांग, म्हणजे त्याला उद्या चौकटी बिकटी आणायचे आहेत. ठीक आहे ठीक आहे, चालतं. हा ठेवा.
हा झूम का होत नाही मला लक्षात येत नाहीये, पण हा जो आहे ना तर तो झूम होतो. जसं की मी आता एक दुसरा फोटो घेते आणि मग एक मी फ्रेम पण घेतली. हा फोटो जो आहे, एक मिनिट, हा फोटो जो आहे तर तो मी या फ्रेम मध्ये अटॅच करते. ओके, डबल क्लिक केलात, आय डोंट नो वाय हा झूमच होत नाहीये. डबल क्लिक केल्यावरती झूम होतं, आता झूम होत नाही असो. तर हा आपला लोगो माऊली फॅशनचा, हे मी सगळं कस्टमाइज इकडे केलं. तर कसा वाटला आणि याचा ट्युटोरियल तुम्हाला बघायला आवडेल का, तर ते प्लीज कॉमेंट करून सांगा. बिझनेस नाही, इंस्टाग्राम थीम बिझनेस कार्ड असं म्हटलात ना तर माझ्या लक्षात येईल की तुम्हाला याचा ट्युटोरियल हवा आहे. त्या अकॉर्डिंगली मी तो तुम्हाला प्रोव्हाइड करेन. काय केलंस तू ते डॉलला? इकडे फोटो काढूया तुझा, इकडे फोटो काढूया. ते नको आणूस, ते जर बाबांनी बघितलं ना गिरिजा, बाबा खूप ओरडतील, तुला पण आणि मला पण. आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण माऊली फॅशन आपलं चालू केलं होतं आणि आज त्यातला सेकंड प्रोडक्ट जो आहे तर तो आपण कस्टमाइज जो आहे तर तो लॉन्च केलेला आहे. पिंक कलरचं छान असं कॉम्बिनेशन असणारी ही जी आहे तर ती कमल साडी स्पेशली लहान मुलींसाठी आहे. तर ही साडी ना 22 साईजची आहे, म्हणजे 3 वर्षापर्यंतच्या मुलीसाठी बसते. आणि ही जी साडी आहे माझ्याकडे सेम आहे, कस्टमाइज आहेत, या ऑर्डर झालेल्या आहेत, त्यामुळे आज ह्या शिप होणार आहे. डिलिव्हरीसाठी आम्ही ह्या देतोय आज. तर हे पूर्ण साडीचं कॉम्बिनेशन विथ ब्लाउज तुम्हाला मिळणार आहे. ब्लाउज जर तुम्ही बघितलात ना तर इतका सुंदर ब्लाउज आहे ना, पिंक कलरचा ब्लाउज आहे आणि त्याला छान अशी गोल्डनची लाइनिंग आहे. आय होप तुम्हाला दिसतंय, हे ग्लेज आहे ना, ही गोल्डन कलरची लाइनिंग आहे आणि हे पुढे फ्रंटला हुक्स आहेत आणि आतमध्ये खूप छान अशी लाइनिंग पण आपण ऍड केलेली आहे, सो दॅट दिवसभर अगदी कम्फर्टेबली मुली जे असतील तर ते वेअर करू शकतात. तर याच्यामध्ये साइजेस अवेलेबल आहेत. लवकरात लवकर आपलं माऊली फॅशन नावाचं ह्याचं युट्यूबचं जे अकाउंट आहे तर त्याला फॉलो करा. खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण देते, तर त्याच्यावरती तुम्हाला असे छान छान डिझाईन्स जे असतील तर ते बघायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिसेलर्स जे आहेत, जे होलसेलनी मटेरियल घेणार आहेत आणि विकणार आहेत, किंवा तुम्हाला जर शॉप नवीन चालू करायचं असेल तर तुम्ही आमच्याकडे बल्क ऑर्डर्स जे असतील तर ते बुक करू शकताय. आता जानेवारीमध्ये जे आहे तर ते बोरनान आहे, तर त्याच्यासाठी स्पेशली खणाचं जे कनेक्शन असेल, ब्लॅक कलरचं जे काही मुलींचं कलेक्शन असेल तर ते पण लवकरात लवकर आपण लॉन्च करतोय. खण कलेक्शन असेल तर त्यासाठी किंवा काही अपडेटसाठी आपलं जे चॅनल आहे माऊली फॅशन तर त्याला प्लीज फॉलो करा, सो दॅट सगळे अपडेट्स मिळून जातील. या साडीची प्राइस विचारलं तर खूप इन डिमांड साडी आहे. आताच आम्ही याच्या 2 ऑर्डर्स ज्या आहेत तर ते आज डिलिव्हरी करायला जातोय, कस्टमाइज ऑर्डर्स होत्या. तर याची जी प्राइस आहे तर ती फक्त आणि फक्त 700 रुपये फ्री शिपिंग आहे, कुठलेही शिपिंग चार्जेस नाही. सोबतच त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज वगैरे पण ऍड होणार आहे, ऍडिशनल कुठेही काही करायची तुम्हाला गरज नाही आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कम्फर्टेबल आहे विथ लाइनिंग. आतमध्ये जे अस्तर आहे ना तर ते आपण कॉटनचं यूज केलेलं आहे, हे जे अस्तर असतात ना तर ते कॉटनचं वापरलंय, सो दॅट पूर्ण दिवस मुली जी असतील तर ते अगदी कम्फर्टेबली ही जी साडी असेल तर ती वेअर करू शकता. आईने काठपदराची साडी घातली की म्हणजे मुलीला पण लगेचच मम्मा मला साडी घाल, माझ्या मुलीवरून मला एक्सपिरियन्स आहे तर मम्मा मला साडी घाल. तर अशा टाईपमध्ये तुम्ही तुमच्या मुलीला साडी जी असेल तर ती घेऊ शकताय. कस्टमाइज साईजेस अवेलेबल आहेत, ठीक आहे. म्हणजे 22, आता ही साईज जी आहे तर ती 22 आहे. 22 म्हणजे काय, कमरेपासून इथेपर्यंत 22 साईज आहे. 3 वर्षाच्या मुलीला इझिली फिट होऊ शकते. ही जी साडी आहे तर ही 26 साईज आहे, जी की 5 वर्षाच्या मुलीला जे असेल तर इझिली फिट होऊ शकते. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तुमची जी काही साईज असेल तर त्या अकॉर्डिंगली सांगा. कस्टमायझेशन काय तुम्हाला हवे असतील तर ते तुम्हाला व्यवस्थित करून दिले जातील, सो दॅट व्यवस्थित तुम्हाला फिटिंग मध्ये जे काही असेल प्रॉब्लेम तर तो काहीच येणार नाही. तर साडी कशी वाटली तर प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा. होलसेलच्या रेटने आम्ही या ज्या साड्या असतील तर त्या सेल करतोय, त्यामुळे जर तुम्ही रिसेलिंग करताय, रिटेल तुम्हाला करायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा, खाली दिलेला नंबर आहे. तुम्हाला बल्कमध्ये या ज्या ऑर्डर्स असतील तर त्या बनवून मिळतील. अगदी 10 साड्या हव्यात, 20 साड्या हव्यात, किंवा तुम्हाला पूर्ण ग्रुपसाठी साड्या हव्या आहेत तर तुम्हाला पूर्ण ज्या ऑर्डर्स असतील तर त्या बल्कमध्ये ज्या असतील, सेम पॅटर्नमध्ये ज्या असतील तर त्या करून मिळतील. त्यामुळे लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही याचं जे बुकिंग असेल तर ते करू शकता.
तर तुमच्यापैकी ना भरपूर माझ्या गोड मैत्रिणी मला कॉमेंटमध्ये विचारतायत आणि सिम्पली मला मेसेज करून पण विचारतायत की क्षितिजा, हा जो बिझनेस आहे कपड्याचा तर तू कसा चालू केलास, म्हणजे याच्यासाठी तुम्ही रॉ मटेरियल कुठून आणलंयस किंवा फॅब्रिक वगैरे जे असेल तर ते कुठून परचेस केलेलं आहेस, त्यानंतर सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्यास, कारण मी तर घरातून बाहेर गेलेली नाही, सगळ्या गोष्टी ज्या होत्या तर त्या माझ्या स्मार्टफोननेच केलेल्या आहेत नेहमीप्रमाणेच. तर कसं सगळं केलंस, कारण ना हा व्यवसाय माझ्यासाठी खरंच थोडासा वेगळा होता. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ना तर ती जितकी करेल तितकी कमी आहे हे आता मला कळतंय. आणि जर तुमचं सिलेक्शन असेल ना तर ते अगदी युनिक असायला हवं, सो दॅट जे तुम्ही आणलेलं आहे तर ते समोरची व्यक्ती जी आहे तर ती परचेस करणारच आहे. अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन पाहिजे. तर कपड्याच्या व्यवसायाबद्दल म्हणायला गेलात तर मी लहानपणापासून हे जे आहे म्हणजे शिवण वगैरे जे आहे तर ते बघत आलेली आहे. कारण लहानपणापासून माझी आई जी आहे तर ती शिवणकाम करत होती. मध्यंतरी तिनं बंद केलं होतं. पण आता तिने परत तिचं स्वतःचं बुटीक जे आहे ते चालू केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला लहानपणापासून म्हणजे शिवणकाम किंवा वेगवेगळं ती शिवती डिझाईन्स वगैरे, तर याची आम्हाला सगळ्यांची सवय आहे. कारण मी सगळे ड्रेस जे घातलेले आहेत लहानपणी ते सगळे तिने शिवलेले आहेत आणि अगदी डिझायनर ड्रेसेस ती माझ्यासाठी शिवायची, अगदी युनिक ड्रेसेस. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची सवय होती. माहिती होती की कशा पद्धतीने डिझायनिंग असतं, फिटिंग्स काय असतात, समोरच्या व्यक्तीला काय आवडू शकतं आणि कशा प्रकारे आपण प्रॉडक्ट जो आहे तो डिलिव्हर करायला पाहिजे. त्यामुळे थोडंसं माझ्यासाठी सोपं गेलं या फील्डमध्ये. माझा एक्सपिरियन्स आहे, माझ्या आईचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे. बट स्टील जर तुम्हाला एंटर करायचं असेल तर तुमच्यासाठी खूप टिप्स ज्या असतील तर त्या मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, कमिंग व्हिडिओच्या माध्यमातून ज्या असतील तर त्या मी राजा बाहेर जाऊ नको, त्या मी तुमच्यासोबत शेअर करेन. गिरिजा तू जाऊ नको त्याच्या मागून. बिस्किट दे त्याला, बिस्किट दे त्याला, बिस्किट दे त्याला बिस्किट. हा दे. व्हिडिओच्या माध्यमातून जे असेल तर ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. त्यामुळे इथून पुढच्या व्हिडिओजना नेहमी बघत राहा. कारण खूप वेगवेगळ्या व्यवसाय म्हणजे मला नेहमी सवय आहे की मल्टिपल फील्डमध्ये काम करायचं, एका फील्डमध्ये स्टक नाही राहायचं. हे व्यवस्थित चालतं इथली मॅनेजमेंट चांगली झाली ना की पुढचं, ती झाली की पुढचं, असं मला भरपूर माझं स्वतःचं खूप मोठं असं करायचं आहे. म्हणजे माऊली जे नाव आहे ना, कारण माऊलींनी खरंच आम्हाला खूप छान लाईफ दिली आता जी आम्ही जगतोय ती. त्यामुळे नक्कीच त्यांच्या नावापासून चालू केलेला जो काही माझा व्यवसाय असेल ना तर तो अगदीच मला मोठा करायचा आहे आणि ग्रँड करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच इथून पुढच्या व्हिडिओज जे असतील ना तर वेगवेगळ्या व्यवसायाशी रिलेटेड बघायला मिळतील आणि नक्कीच तुम्हाला यातून काय झालं हसायला, काय झालं, नक्कीच तुम्हाला यातून ना भरपूर गोष्टी ज्या असतील ना तर त्या शिकायला मिळतील. तर सगळ्यात पहिला म्हणजे हा जो माझा कपड्याचा व्यवसाय आहे ना तर माझ्या पहिल्या 2 व्यवसायांपेक्षा खूप वेगळा आहे. त्याच्यामध्ये फायनान्स आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. पहिला मी सोशल मीडियाचा बिझनेस चालू केला होता तर त्याच्यामध्ये काहीच इन्व्हेस्टमेंट नव्हती. सिम्पली मला माझे मोबाईल फोन आणि इंटरनेट कनेक्शन एवढंच लागत होतं. त्यानंतर सेकंड वन माझा अकॅडमी जी मी चालू केली तर ती पण मी 0 इन्व्हेस्टमेंट पासून चालू केली होती. नंतर हळूहळू मी टीम मेंबर्स जे होते ना तर ते वाढवत गेले. जसे मला पैसे मिळतील ना मग त्या पद्धतीने गिरिजा बास त्याला बिस्किट, तू खा आता, बास त्याला. तर हळूहळू मी ज्या गोष्टी होते ना तर त्या मग करायला चालू केल्या जसं समजतील तशा. आणि मग शिकवणारं कोण नव्हतं किंवा मेंटर कोण नव्हतं तर त्यामुळे नक्कीच गोष्टी खूप अवघड होत्या. पण यस मी पॅशनेट होते. भरपूर लोक मला विचारतात की तू एवढ्या सगळ्या गोष्टी कुठून शिकल्यास, तर खरं सांगायचं तर मी नेहमीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते की मी या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना तर त्या मी युट्यूब वरूनच शिकलेल्या आहे. आणि अजूनही मला काही येत नसेल, मला काही माहिती नसेल तर मी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच वापरते सगळ्या गोष्टी ज्या असतात तर त्या शिकण्यासाठी. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, ऑनलाईन जर तुम्हाला शिकायचं असेल फ्री ऑफ कॉस्ट, जर युट्यूबच्या माध्यमातून वगैरे शिकायचं असेल तर तुमच्यामध्ये ती इतकी जास्त एनर्जी किंवा इतके छान पॉझिटिव्ह वाईब्स पाहिजे ना की काहीही ऑब्स्टॅकल्स आले ना तर एखादी गोष्ट करायची म्हटली ना तर ती करायचीच असं. कारण मी रात्री 2, 3, 4 वाजेपर्यंत एखादी गोष्ट शिकायची असेल ना तर ती मी बघत बसते आणि तितकं माझ्याकडे पेशन्स आहे आणि मला नाहीच म्हणजे मला ते जमतच नाही, करायचं तर करायचंच असं माझं नेहमीच असतं. त्यामुळे मी मल्टिपल फील्ड्समध्ये आय थिंक त्याच्यामुळेच जे असेल तर ते काम करू शकते. त्यामुळे प्रत्येकाच्याच बाबतीत असं नसते, काही जणांना मेंटरची गरज असते आणि त्या उद्देशाने मी आपली अकॅडमी जी होती, माऊली अकॅडमी जी होती तर ती मी चालू केलेली आहे. जर तुम्हाला माऊली अकॅडमी मधून, गिरिजा त्याच्या जवळ जाऊ नकोस, जर तुम्हाला माऊली अकॅडमी मधून कुठलेही कोर्सेस करायचे असतील, फॉर एक्झाम्पल आता जे मी मोबाईल ग्राफिक्स करते, ग्राफिक डिझायनिंग मोबाईल वरून करते, वेगवेगळे ऍडव्हर्टाइजमेंट्स मी बनवून देते. जर तुम्हाला ते शिकायचं असेल तर सिम्पली तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या माऊली ऍपची लिंक देते किंवा तुम्ही www.maulibusiness.com याच्यावरती चेक करू शकताय. पण बेस्ट राहील की तुम्ही माऊली ऍप जो आहे, आपला ऍप्लिकेशन आहे मोबाईलचा, तर तो इन्स्टॉल करा आणि रजिस्ट्रेशन करा. त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला येतील सगळ्या कोर्सेसचे आणि ते एकदा चेकआउट करा. मोबाईल ग्राफिक्स करायचं असेल तर मोबाईल ग्राफिक्स तुम्ही करू शकताय. अनलिमिटेड ऍक्सेस आहे.
आत्ता कोर्स घेतला म्हणजे 1 वर्ष 6 महिने अशी काहीच मुदत नाहीये. अनलिमिटेड ऍक्सेस आहे, कधीही तुम्ही कोर्स बघू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1 बाय 1 लेक्चर्स ना त्या कोर्समध्ये ऍड होत राहतात. जे काय ऍपमध्ये अपडेट्स आले किंवा काही नवीन डिझाईन्स आल्या तर 1 बाय 1 तुम्हाला मंथली महिन्याला नवीन नवीन अपडेट्स जे असतील तर ते आपल्या ऍपमध्ये येत राहणार. मोबाईल ग्राफिक्स करायचं असेल तर मोबाईल ग्राफिक्सचा कोर्स करा. त्यानंतर सेकंड वन, जर तुम्हाला सोशल मीडिया शिकायचं असेल म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब या 3 प्लॅटफॉर्म्सवरती किंवा बिझनेस व्हॉट्सअप हे 4 प्लॅटफॉर्म्स जर तुम्हाला शिकायचे असतील तर मग तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे ना तर तो घेऊ शकता. सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि मोबाईल ग्राफिक्स एकत्र तुम्ही करू शकता, कारण दोन्ही एकत्रच म्हणजे लिंक आहेत. मोबाईल ग्राफिक्सचं जे काही प्रमोशन असेल तर ते तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती करू शकता. आणि थर्ड कोर्स जो भरपूर आपल्याकडे घेतला जातो तर तो आहे युट्यूब मास्टर क्लास. तर युट्यूब मास्टर क्लासमध्ये स्पेशली जर तुम्हाला तुमचं युट्यूब चॅनल चालू करायचं आहे, त्याचे जनरल सेटिंग्स कसे करायचे, निश कसा सिलेक्ट करायचा, व्हिडिओज रेकॉर्ड कसे करायचे, शॉर्ट्स कसे काढायचे, ह्या भरपूर गोष्टी असतात की तुम्हाला माहिती नसतात. आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी भरपूर गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, बट स्टील काही गोष्टी तुम्हाला समजत नसतात किंवा माझ्यासोबत असेल किंवा माझ्या टीम मेंबर सोबत असेल, लाईव्ह बोलल्यावरती तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते सॉल्व्ह होऊ शकतात. तर असं जर तुम्हाला करायचं असेल तर सिम्पली तुम्ही युट्यूबचा मास्टर क्लास जो आहे तर तो जॉईन करू शकता. फीज फक्त आणि फक्त 800 रुपये आहे. 1000 वरून दिवाळीसाठी स्पेशली आपण 800 रुपये त्याची फीज जी आहे तर ती केलेली आहे. त्यामुळे सिम्पली तुम्ही ऍपवरती जा आणि डायरेक्टली तिथूनच तुम्ही कोर्स जर परचेस केला ना तर बेटर राहील. सगळे जे काही डिटेल्स असतील तर ते तुम्हाला येतील. जरी तुम्ही ऍपवरून कोर्स परचेस केला तरी तुमचा जो काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तर त्याच्यावरती व्हॉट्सअप थ्रू तुम्हाला सगळे अपडेट्स जे असतील तर ते मिळून जाणार आहेत. आणि कंटिन्युअसली अनलिमिटेड ऍक्सेस आहे, त्यामुळे कंटिन्युअसली तुम्ही आपल्यासोबत असेल किंवा आपल्या टीम मेंबर सोबत असेल तर ते टचमध्ये राहणार आहात. आणि नक्कीच तुम्ही हे 3 कोर्सेस तुमच्यासाठी बेटर आहेत. अजूनही त्याच्यामध्ये भरपूर कोर्सेस आहेत, जसं की हाऊ टू सेल युअर कोर्स, म्हणजे तुमचा स्वतःचा कोर्स जो आहे तर तो कशा पद्धतीने डिझाईन करायचा आणि तो विकायचा कसा, तुमचा स्वतःचा कोर्स कुठलाही असू शकतोय. मला नको आहे पिलू ते, थँक्यू. तुमचा कुठलाही कोर्स असू शकतो, जसं की तुमचा स्पोकन इंग्लिशचा कोर्स असेल, युट्यूब मास्टर क्लास तुम्हाला करायचा आहे, माझ्याकडून कोर्स झाल्यानंतर तुम्हाला स्वतःचे क्लासेस घ्यायचे आहेत. थँक्यू बेबी. तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग करायचं तर कुठलाही कोर्स जर तुम्हाला करायचा आहे आणि तो विकायचा आहे दुसऱ्यांना तर तुम्ही चालू करू शकता. मग तो कोर्स डिझाईन कसा करायचा, त्याचे लेक्चर्स कसे रेकॉर्ड करायचे, त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी आहेत, जसं की सिलेबस कसा ठरवायचा, ड्युरेशन कसा ठरवायचा, तर या भरपूर गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये ज्या असतील तर त्या शिकवल्या जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला जो कोर्स आहे तर तो आहे कॅनवा ऍडव्हान्स. जर तुम्हाला कॅनवा थोडंफार येत असेल बेसिक आणि जर तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचं असेल, एक्स्ट्रा काहीतरी शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही कॅनवा ऍडव्हान्स म्हणून जो आहे ना तर तो कोर्स जो असेल तर तो करू शकता. गिरीजा काय झालं, जस्ट अ मिनिट, मी ऍप ओपन करते, कारण मी सुद्धा इतके कोर्सेस डिझाईन केलेत ना की माझ्या लक्षात येईना झाले आता बोलता बोलता की कुठले कुठले कोर्सेस आहेत. ओके, एकच मिनिट, मी ऍपला लॉग इन करते. ओके, तर आपला युट्यूब मास्टर क्लास आहे, त्यानंतर सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे, मोबाईल ग्राफिक डिझायनिंग, हे 3 तर मी तुम्हाला सांगितले. ऍडव्हान्स कॅनवा आहे तर तो पण तुम्ही करू शकता. कॅनवा अॅनिमेशन अँड व्हिडिओ एडिटिंग, आता व्हिडिओ एडिटिंगचा ऑलमोस्ट बऱ्यापैकी पार्ट जो आहे तर तो आपण युट्यूब मध्ये जो असेल तर तो कव्हर केलेला आहे. बट स्पेशली तुम्हाला अॅनिमेशन जे असेल कॅनवाचं तर ते शिकायचं असेल, व्हिडिओ एडिटिंग जर शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ एडिटिंग जो असेल तर ते घेऊ शकता. तोही अगदी 600 रुपयाला कोर्स आहे, लाईफ टाइम त्याचा ऍक्सेस जो आहे तर तो आहे. त्याच्यानंतर हाऊ टू सेल युअर कोर्स, तर तो एक मी तुम्हाला सांगितला. आणि बेसिक इंग्लिश, म्हणजे भरपूर अशी लोक आहेत ज्यांना ना इंग्लिश लिहिता वाचता येत नाही, तर त्यांच्यासाठी आपण बेसिक इंग्लिशचा जो कोर्स आहे ना तर तो डिझाईन केलाय. म्हणजे अगदी 3 अक्षरी शब्द कसे वाचायचे, 2 अक्षरी शब्द, 4 अक्षरी, असे हळूहळू शब्द कसे वाचायचे, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या तुम्हाला बेसिक इंग्लिशच्या माध्यमातून ज्या असतील तर त्या शिकवल्या जाणार आहेत. तर आता कोर्स कसा परचेस करायचा, सिम्पली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे आपल्या ऍप्लिकेशनची, मोबाईल ऍप्लिकेशनची. सिम्पली तो ऍप जो असेल तर तो इन्स्टॉल करा आणि मी तुम्हाला इथे खाली एक प्रोसेस दाखवते, तर त्या पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे ते करायचं. तुमचं नाव, तुमचा मेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर आणि एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. काहीही पासवर्ड क्रिएट करू शकताय तुम्ही, त्याच्यामध्ये अल्फाबेट्स आणि नंबर्स या 2 गोष्टी असायला हव्या. तर पासवर्ड क्रिएट करा आणि एक OTP येईल तुमच्या फोनवरती आणि ऑटोमॅटिकली तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे तर
आपल्या ऍपमध्ये होईल. ऍप तुमचं ओपन झाल्यानंतर ऍपचा तुमचा जो काही इंटरफेस असेल तर तो तुम्हाला दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस जे असतील ना तर ते बघायला मिळतील आणि त्याची फीज किंवा त्याचे डिस्क्रिप्शन जे असतील तर ते पण सगळं तुम्हाला डिटेलमध्ये बघायला मिळेल. मग त्यापैकी कुठलाही कोर्स तुम्हाला बाय करायचा असेल तर सिम्पली त्याच्यावरती जायचं, पे नाव वरती गेलात की अगदी गुगल पे वरून किंवा फोन पे वरून सुद्धा तुम्ही त्याचं जे काही पेमेंट असेल तर ते करू शकता. तुमचे सगळे डिटेल्स एकदा की तुम्ही कोर्स परचेस केलात की तुमचे सगळे डिटेल्स जे असतील तर ते आपल्याकडे येतात विथ मोबाईल नंबर. आणि तो जो मोबाईल नंबर तुम्ही देताय ना तर तो मोस्टली ट्राय करा की व्हॉट्सअपचाच असू द्यात, सो दॅट तुम्हाला काही अपडेट्स वगैरे असतील तर ते आम्ही देऊ. जरी तुमचा कॉलिंगचा नंबर असेल तरी आम्ही कॉल करून तुमच्यासोबत जे काही डिटेल्स असतील तर ते तुमच्याकडून मागून घेऊ. तर इतकं आहे, टीम आहे चांगली, सो दॅट तुम्हाला ती सपोर्ट करेल सगळ्या गोष्टींमध्ये. काही तुम्हाला प्रॉब्लेम आलेले असतील तर सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला गायडन्स जो आहे तर तो मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि आपला मोबाईल ऍप्लिकेशनचा जो लिंक आहे तर ती ओपन करून आपला ऍप जो आहे तर तो इन्स्टॉल करा. तर आता ऍप इन्स्टॉल करायला काय प्रॉब्लेम येतोय किंवा प्रोसेस नाही समजत आहे किंवा रजिस्ट्रेशन नाही करता येत आहे किंवा कोर्स परचेस नाही करता येत आहे तर सिम्पली तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, सिम्पली तुम्ही कॉल केलात तर डिटेलमध्ये सगळे गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगितल्या जातील. रजिस्ट्रेशन जर तुम्हाला करता येत नसेल तर रजिस्ट्रेशन सुद्धा आपले टीम मेंबर्स असतील किंवा मी जर असेल त्यावेळी अवेलेबल तर मी सुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन जे असेल तर ते नक्कीच करून देईन. त्यामुळे खाली जो नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा डायरेक्ट. हा आहे आमचा राजा जो की 2 दिवस सुटलाय. आता पण बघा खायला घेतला आणि गेट मधून बाहेर जातोय. साहेबा गेला बाहेर, घरात बसायचं ना. हा बस राजा. तर व्हिडिओ रेकॉर्ड करायला बसलीये बघा, इथे कॅमेरा वगैरे सगळं लावलंय आणि हा रडायला लागला म्हणून याला घेऊन बसलीये. तर आमच्या या मॅडम एवढ्याशा जागेत येऊन बसल्यात. काय आहे ग, काय आहे? चहा कशाला पितेस? माझा चहा होता ना तो. नको काय? एवढ्याशा जागेत येऊन बसले, मला हालता पण येणं झालं, मी काम कसं करायचं. तर कॅमेरा मी नक्कीच तुम्हाला दाखवेन, एक स्पेशल व्हिडिओ बनवेन कॅमेऱ्यासाठी. तर आता थोडंसं मला खालचा व्ह्यू रेकॉर्ड करायचा होता तर त्यासाठी मी त्याला थोडंसं खाली केलं. तर डिटेलमध्ये मी तुम्हाला कॅमेरा कसा ऑपरेट होतोय, काय आहे कॅमेराचे फीचर्स, तर सगळे एका स्पेशल व्हिडिओमध्ये जे असेल तर मी नक्कीच सांगेन. कारण कॅमेरा तो थोडा फरक पडतोय ना. बघा आता हा जो रेकॉर्डिंग आहे ना तर तो माझा मोबाईलचा रेकॉर्डिंग आहे आणि कॅमेराचं रेकॉर्डिंग, सगळे बाकीचे क्लिप्स आहेत तर ते कॅमेराचेच रेकॉर्डिंग आहेत. तर डिफरन्स जो आहे तर तो तुमच्या लक्षात आलाच असेल.